जय शिवराय मित्रांनो, राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना 22,500 रुपये प्रति हेक्टर या दराने ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। याचबरोबर 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळपीक देखील मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 217 कोटी रुपयाचा विमा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे। मित्रांनो, सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्याच्यासाठी न मिळालेली नुकसान भरपाई, पूर्वी मंजूर करण्यात आलेली नुकसान भरपाई, अद्याप त्याचं न झालेलं वितरण, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांना मोठ्या प्रमाणात प्रश्न करण्यात आले आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या फळपीक विम्याच्या किंवा या नुकसान भरपाईच्या वितरणाच्या संदर्भात काही माहिती देऊन येत्या 15 दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि उर्वरित असलेल्या या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याच्यामधील पहिला जिल्हा आहे ठाणे। ठाणे जिल्ह्यातील 4,669 शेतकऱ्यांना 4 कोटी 84 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यामधील एकूण 17,612 शेतकऱ्यांना 6 कोटी 47 लाख रुपये, तर रायगड जिल्ह्यामधील एकूण 17,020 शेतकऱ्यांना 20 कोटी 28 लाख 46 हजार रुपयाची, रत्नागिरी जिल्ह्यातील 52,628 शेतकऱ्यांना 98 कोटी 44 लाख रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 42,322 शेतकऱ्यांना 79 कोटी 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि एकंदरीत कोकणातील या 5 जिल्ह्यातील 1,34,251 शेतकऱ्यांना 209 कोटी 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई ही आज मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील 825 शेतकऱ्यांना 1 कोटी 3 लाख 60 हजार रुपये, तर सातारा जिल्ह्यातील 379 शेतकऱ्यांना 20 लाख 18 हजार रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 965 शेतकऱ्यांना 1 कोटी 35 लाख रुपये, तर सांगली जिल्ह्यातील 1,109 शेतकऱ्यांना 1 कोटी 44 लाख रुपये, अशी एकूण नागपूर आणि पुणे विभागातील 3,278 शेतकऱ्यांना 4 कोटी 3 लाख रुपयाची नुकसान भरपाई आज मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 268 शेतकऱ्यांना 26 लाख 93 हजार रुपये, जालना जिल्ह्यातील 451 शेतकऱ्यांना 37 लाख 14 हजार रुपये, बीड जिल्ह्यातील 996 शेतकऱ्यांना 92 लाख 7 हजार रुपये, तर लातूर जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना 46 लाख 65 हजार रुपये, अशी एकूण 2,506 शेतकऱ्यांना 2 कोटी 2 लाख 79 हजार रुपयाची नुकसान भरपाई देखील आज मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यातील 367 शेतकऱ्यांना 31 लाख 17 हजार, वर्धा जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांना 3 लाख 89 हजार, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 655 शेतकऱ्यांना 54 लाख 73 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील जवळजवळ 36,764 शेतकऱ्याला 48 कोटी 73 लाख 83 हजार रुपये, धुळे जिल्ह्यातील 19,203 शेतकऱ्यांना 18 कोटी 34 लाख रुपये, तर नंदुरबार जिल्ह्यातील 776 शेतकऱ्यांना 83 लाख 74 हजार रुपये, जळगाव जिल्ह्यामधील 14,360 शेतकऱ्यांना 14 कोटी 50 लाख रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 21 लाख 495 शेतकऱ्यांना 21 कोटी 30 लाख रुपये, असे एकूण नाशिक विभागातील 92,598 शेतकऱ्यांना 103 कोटी 72 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा नाशिक विभागाला जवळजवळ 166 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे, ज्याचं वितरण सुरू झालेलं आहे, परंतु अद्याप शेतकऱ्याला पूर्णपणे त्याचं वितरण करण्यात आलेलं नाही। याचप्रमाणे कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यातील 157 शेतकऱ्यांना 11 लाख 36 हजार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 116 शेतकऱ्यांना 5 लाख 50 हजार रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यातील 1,873 शेतकऱ्यांना 1 कोटी 76 लाख 96 हजार रुपयाची नुकसान भरपाई आज मंजूर करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील 1,476 शेतकऱ्यांना 1 कोटी 69 लाख 26 हजार रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील 12,052 शेतकऱ्यांना 10 कोटी 99 लाख 39 हजार रुपयाची, तर भंडारा जिल्ह्यामधील 1,188 शेतकऱ्यांना 59 लाख 33 हजार रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे 24 जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांना मिळून 335 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही आज शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याचप्रमाणे काजू आणि आंबा या दोन्ही फळपिकासाठी फळपीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं। काही भागामध्ये 42 हजार रुपये, काही भागामध्ये 37 हजार रुपये, अशा प्रमाणानुसार ती नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे आणि या फळपीक विम्याची रक्कम सुद्धा जवळजवळ 217 कोटी रुपयाचं वितरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 85 कोटी 82 लाख रुपयाची ही फळपीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार आहे। याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील 36,609 शेतकऱ्यांना 90 कोटी रुपयाचा पीक विमा मिळणार आहे।
पालघर जिल्ह्यातील 3,628 शेतकऱ्यांना 7,69,00,000 रुपये, तर ठाणे जिल्ह्यातील 2,301 शेतकऱ्यांना 7,37,00,000 रुपये, याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात 7,189 शेतकऱ्यांना 26,79,00,000 रुपयाची ही फळ पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. आणि हा फळ पीक विमा आणि नुकसान भरपाई 15 दिवसाच्या आत म्हणजे अधिवेशन संपण्यापूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल, अशा प्रकारची ग्वाही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आज झालेल्या विधानसभेतील चर्चेच्या दरम्यान दिलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर्वीची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात वितरण बाकी आणि आता हे नव्यानं मंजूर करण्यात आलेली रक्कम, या सर्व वितरणाची आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. फळ पीक विम्याची प्रतीक्षा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची देखील प्रतीक्षा आहे. परंतु पीक विम्याच्या संदर्भात जी उत्तरं दिली जात आहेत ती उत्तरं कुठंतरी समाधानकारक नाहीत. त्याच्या संदर्भातील आणखीन चर्चेची मागणी केली जाते आणि त्याच्या संदर्भातील आणखीन जे काही अपडेट असतील ते अपडेट सुद्धा येतील. आता कापसाचे कॅल्क्युलेशन झालेले, कापूस सध्या तरी 0-0 दाखवत आहे. त्याच्या कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया किंवा पीक विम्याच्या संदर्भातील जे काही अधिकृत असे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.